कागल तालुक्यातील मुरगुड इथल्या समाजवादी प्रबोधिनी सभागृहात सीटू संलग्न लालबावटा बांधकाम कामगार संघटनेचा विभागीय मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी जिल्हा सचिव कॉम्रेड शिवाजी मगदूम यांनी केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणावर टीका केली। 2014 नंतर महागाईचा दर प्रचंड वाढलाय। कामगारांच्या कल्याणकारी योजना बंद करून ठेकेदार आणि मंत्र्यांचे बगलबच्चे पोचणाऱ्या वस्तुवाटप योजना लादल्याचा आरोप कॉम्रेड मगदूम यांनी केला। बांधकाम कामगारांच्या टाळूवरचं लोणी खाण्यासाठी कल्याणकारी मंडळात दलाल तयार झालेत। त्यांच्याकडून कामगारांची लूट सुरू आहे, ती थांबवण्यासाठी संघटना आपल्या दारी मोहीम राबवा, गावागावांमध्ये सभा घेण्याचं आवाहन करत आपल्या न्याय मागण्यासाठी 22 जानेवारी रोजीच्या आंदोलनात मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन मगदूम यांनी केलं। लालबावटा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीनं बांधकाम कामगारांची बंद केलेली मेडिक्लेम योजना सुरू करा, भांड्याऐवजी बांधकाम कामगारांना पैसे द्या, पेटीऐवजी पैसे द्या, तसेच साहित्य खरेदीसाठी जी काही योजना होती 5,000 रुपये देण्याची ती प्रत्येक 3 वर्षांत तिची अंमलबजावणी करायची, तर ते 5,000 रुपये सुद्धा बांधकाम कामगारांच्या खात्यावर जमा करा। या आणि अन्य मागण्यांसाठी 22 जानेवारी 2024 रोजी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे। तर म्हणजे हा जो मोर्चा आहे तो संपूर्ण महाराष्ट्रभर त्या दिवशी मोर्चे सगळ्या कार्यालयावर निघणार आहेत। तर या कार्यालयामध्ये या निघणाऱ्या मोर्चामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक बांधकाम कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन मी या निमित्तानं करीत आहे। जिल्हा उपाध्यक्ष कॉम्रेड संदीप सुतार यांनी बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी बोगसगिरी वाढली असून हे रोखण्यासाठी संघटित लढा उभारण्याची गरज व्यक्त केली। आनंदा कराड, कॉम्रेड मोहन गिरी, संदीप सुतार, विक्रम खतकर, शिवाजी मोरे, आनंदा कराडे, जिल्हा सदस्य मोहन गिरी, नामदेव पाटील, शिवाजी कांबळे, दगडू कांबळे, राजाराम आरडे, संतोष राठोड, दिनकर जाधव यांच्यासह बांधकाम कामगार उपस्थित होते।